मंडळी स्वतःचं घर असावं असं कुणाला नाही वाटत. ते तर सगळ्यांनाच वाटतं. मग ते घर घेण्यासाठी आपण किती आणि काय काय करत असतो ना. यातच मुलगा मुलगी शहरात जॉबला आहे तर त्यांच्यासाठी फ्लॅट खरेदी करून देणं, ते अगदी त्याचे हप्ते फेडत राहणं, या सगळ्यात आपण जे काही करतो ते सगळं खरंच गरजेचं असतं का हो? का कोणीतरी सांगतं की पोरग शहरात आहे तर त्याला फ्लॅट घेऊन द्या, म्हणजे पुढचं टेन्शन मिटल. पण मंडळी, हे सगळं जरी असलं तरी खरंच फ्लॅट घेताना तो कर्ज काढून घेणं किती योग्य आहे? शेजारच्याने शहरात फ्लॅट घेतला म्हणून आपणही तिथं फ्लॅट घ्यायचा, असं का होतो? घरातले वडीलधारे म्हणतात कर्ज काढ पण घे फ्लॅट. मग याच्यात हप्ते फेडताना होणारी धावपळ व बाकी गोष्टीवर आलेला कंट्रोल, यात आपली आर्थिक बाजू नक्की कशी सांभाळायची, आणि सर्वात महत्वाचं म्हणजे खरंच कर्ज काढून फ्लॅट घेणं गरजेचं आहे का, की थोडं थांबून मग नंतर घेणं गरजेचं? या सगळ्यावरच आपण चर्चा करणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी विकी आणि तुम्ही पाहताय विशेष भाग. मंडळी, त्याचं काय झालं की आमच्या गावाकडचा संत्या शहरात कामाला आला. त्याला चांगलं काम मिळालं सुद्धा. आता चांगलं काम मिळाले म्हटल्यावर त्याच्या घरी लगेच लग्नाचा विषय सुद्धा चालू झाला हो. पण पोरीवाली माणसं म्हणत होती की मुलगा पुण्यात राहतोय, मग आमची मुलगी सुद्धा तिथंच राहील ना, का भाड्याच्या घरात राहील? त्यावर संत्याच्या घरचे बोलले, असं कसं, दोघं पण स्वतःच्याच घरात राहणार ना. मग काय, संत्याच्या बापाने घरात कर्ज काढून शहरात फ्लॅट बुक केला. पण यानंतर खरा संघर्ष सुरू झाला, आणि तो म्हणजे कर्ज फेडण्यासाठीचा. पण मंडळी, मुद्दा असा आहे की खरंच कर्ज काढून घर फ्लॅट घेणं हे गरजेचं आहे का हो? बरं, शहरात तुम्ही फ्लॅट जरी घेतला तरी त्याची रिसेल व्हॅल्यू काय आहे? की आपलं आसपासचे म्हणतायत म्हणून घेतला फ्लॅट. मुळात शहरात फ्लॅट असावा असं सर्वांनाच वाटतंच. मात्र त्यासाठी तुम्ही लगेच प्रोसेस करत असाल तर जरा थांबा. कारण सुरुवातीला तुम्हाला बचतीच्या मार्गानेच जावं लागेल. मुळात फ्लॅट घेण्याआधी तुमच्याकडे ही बचत असायला हवी, मग ती कोणत्याही स्वरूपाची असो. कारण शहरात घर घेणं ही आता फॅशन व गरज जरी असली तरी त्यामागचं तुमचं आर्थिक नियोजन जर नसेल तर तुम्ही तोट्यात येऊ शकता. यासाठी सुरुवातीला तुम्ही काही वर्षे मिळणाऱ्या पैशातून बचत सुद्धा करू शकता. ती बचतीची रक्कम तुम्ही शेअर मार्केट, SIP किंवा अन्य ठिकाणी तज्ज्ञांच्या मदतीने गुंतवू शकता. आता तज्ज्ञांवरून जरा आठवलं बरं का. काय होतं मंडळी की आपण बाजारात भाजी घेताना 4 भाजी विक्रेते पाहून मगच भाजी घेतो. कपडे घेताना सुद्धा नाही म्हटलं तरी 1-2 दुकानं फिरतोच की हो. आणि गाडी घ्यायची म्हटली तर 5-7 गाड्या, 2-4 शोरूम आपण फिरतच राहतो. मग गुंतवणूक कुठं करावी यासाठी मात्र आपण कुणालाच विचारत नाही. बरोबर ना? त्यातल्या त्यात ग्रामीण भागातील लोकांचा ओढा हा शहरात फ्लॅट घेण्याकडे असतो. याचा थेट आर्थिक तोटा हा त्यांनाच होतो. कारण 1 BHK म्हटलं तरी आता सहज तो 40-50 लाखापर्यंत जातो. यामुळे इतकी मोठी रक्कम सहज कोणालाही परवडत नाही. यासाठी वर जसं म्हटलं होतं की गुंतवणुकीची सुरुवात तुम्ही लवकरात लवकर ही करायची असते. कारण तुमच्या आसपासचे लोक समजा तुम्हाला म्हणतात की आम्ही गाडी घेतली, घर घेतलं, भले ते लोनवर का असेना, तेव्हा तुम्ही पण मग आपण का नाही घ्यायचं असं म्हणून न चालता तुमचा खिसा व नियोजन व गुंतवणूक याची सांगड घालून मगच पुढे जायचं ठरवलं तर भविष्यात तुम्ही घेणारा फ्लॅट हा डाऊन पेमेंटवर सुद्धा तुम्ही घेऊ शकता. यामुळे इतरांपेक्षा तुम्ही काही वर्षे आजकाल जपल्या जाणाऱ्या स्टेटस नावाच्या प्रकारात भलेही काही वर्षे येणार नसाल, मात्र काही वर्षांनी तुम्ही या लोकांच्या पुढे जरूर असाल. कारण स्टेटसच्या मागे लागणं किंवा लगेच फ्लॅट खरेदी करणं या थोडा विचार जर तुम्ही केलात तर काही वर्षे ऍडजस्टमेंट करू शकता. मग भले ती आर्थिक असेल, कौटुंबिक असेल, स्वतःच्या घराऐवजी भाड्याच्या घरात राहणं असेल व अन्य काहीही. यामुळे तुम्हाला थोडं काळाच्या मागे आल्यासारखं वाटेलही, पण एका ठराविक वेळेनंतर तुम्ही केलेला बचत व बचतीतून मिळालेल्या अधिकच्या पैशातून फ्लॅट किंवा गाडी तुम्ही घेऊ शकता. मंडळी, हे झालं बचतीचे तसेच गुंतवणूक संदर्भातलं बोलणं. मात्र तुम्ही फ्लॅट घेतल्यानंतर जोपर्यंत लोन फिटत नाही तोपर्यंत फ्लॅट तुमच्या नावावर होत नाही. यातच समजा तुम्ही सुरुवातीला 10-12 लाख देऊन फ्लॅट बुक केला व राहिलेली रक्कम नंतर द्या असं जर कॉन्ट्रॅक्टर तुम्हाला म्हणला, यावर तुम्ही निश्चिंत होता. मात्र काही वर्षे जाऊनही तुम्हाला फ्लॅट मिळत नाही, तुमचे पैसेही तसेच जातात व नंतर बँक उद्या तुमच्याकडे आली तर पुन्हा पुढे काय करायचं अनेकांना हे माहीत सुद्धा नसतं. आता समजा 2 BHK फ्लॅटची किंमत जर 40 लाख आहे असं गृहीत धरू. अर्थात ती इतकी नसतेच, पण तरी सुद्धा आपण धरून चालूयात. तर 15% डाऊन पेमेंट जर केलेलं असेल तर त्याचे 5 ते 6 लाख होतात. यानंतर मुद्रांक शुल्क, नोंदणी शुल्क आणि ब्रोकरेज हे स्वतंत्रपणे आकारलं जातं. पुढे फ्लॅट घेतल्यावर तुम्ही फर्निचरवर खर्च करता. तो 4 लाख पकडला तर डाऊन पेमेंट व हा खर्च टोटल 10 लाखापर्यंत जातो. आता यापुढे जर समजा हा 40 लाखाचा फ्लॅट तुम्ही घेताना डाऊन पेमेंट 5 लाखाचे केले व बँकेकडून 35 लाखाचं कर्ज घेतलंय. यात तुमचा सिबिल चांगला असेल तर समजा तुम्हाला 9% व्याजाने कर्ज मिळालं. तर 9%च्या व्याजावर 35 लाखासाठी तुम्हाला 20 वर्षासाठी मंडळी दरमहा 31,490 रुपये हा EMI राहील. तसे डाऊन पेमेंट ही केलेले आहे. वरून तुमचा फर्निचर खर्च हे प्लस करून 10 लाख जातील. म्हणजे तुमची रक्कम एकूण किती जाते असा जर विचार तुम्ही केला ना तर ती रक्कम नाही म्हटलं तरी 75 लाखाच्या आसपास जाते. आणि हेच जर तुम्ही भाड्याच्या घरात राहत असाल तर तुम्ही फायद्यात राहाल.
यात समजा तुम्ही कर्ज घेतलेच तर सर्व काही कट होऊन तुमच्या हातात महिन्याकाठी किती शिल्लक राहते यावर जर पाहिलं तर लक्षात येईल की जर दोघे कमवते असले तरच फ्लॅटचे कर्ज हे परवडते, नाहीतर एका व्यक्तीवर लोड येऊ शकतो. यामुळे हाही विचार गरजेचा असतो. मंडळी, हे सगळं आर्थिक गणित न करता तुम्ही कर्ज काढून फ्लॅट घ्यायला गेला तर तोट्यात याल. म्हणून तज्ञ असं सांगतात की इतर जण पुढे गेलेत म्हणून तुम्हीही जावं असं नाही. थोडंसं नियोजन, गुंतवणूक व एकत्र बसून निर्णय जर घेतला तर होणारं नुकसान हे टाळता येतं. यासाठी मंडळी बचत गुंतवणुकीचा फायदा तुम्हाला पुढे नंतर घर घेताना होतोच. आरबीआयचा एक रिपोर्ट असं सांगतो की भारतात जवळजवळ 50% लोन हे होम लोन आहेत. मात्र मंडळी, आता हे वर सगळं सांगितलेलं सर्वांनाच लागू होईल असं नाही. मग तो कोणी असेल, लग्न झालेला असेल, लग्न न झालेला असेल, कोणी शहरात राहणारा असेल किंवा नसेल सुद्धा, वगैरे वगैरे. मात्र तरीही जर एकूण या सगळ्याचं सार जर पाहिलं तर मंडळी तुम्हाला एक समजेल की उद्या तुम्ही कर्ज काढून फ्लॅट घेतला व अचानक आरोग्यविषयक असेल किंवा अन्य काही इमर्जन्सी आली व त्याला पैसे लागले तर ऑलरेडी तुमचं एकीकडे कर्ज चालू आहे. मग तो फंड तुम्ही कसा उभा करणार, यासाठीही पूर्ण नियोजन असायला हवं. म्हणून मंडळी, कर्ज काढून फ्लॅट घेताना या सर्व गोष्टींचा विचार करूनच पुढचा निर्णय तुम्ही घेऊ शकता. तसेच भाजी घेताना 2-3 वेळा चेक करता, गाडी घेताना 5-7 गाड्या पाहता, मग गुंतवणुकीसारख्या पर्यायात तुम्ही थेट न विचारता कर्ज काढून वस्तू किंवा फ्लॅट घेण्याआधी विचार करा किंवा तज्ञांशी बोला, असं स्वतः तज्ञ सुद्धा सांगतात. आणि जर कुणाला अगदीच गरज आहे किंवा त्यांना फ्लॅट घेणं गरजेचं आहे तर अर्थात तो त्यांचा वैयक्तिक भाग असेल. मात्र कर्ज करून फ्लॅट घेणार असाल तर त्याआधी वरील माहिती घेऊनच विचार करा. कारण बचत, गुंतवणूक व नियोजन याची सांगड तुम्हाला निश्चितच एका चांगल्या गोष्टीकडे नेत असते, असं या क्षेत्रातील तज्ञ नेहमी सांगत असतात. तसेच शासकीय नियमानुसार कर्ज, जागा व इतर गोष्टीत बदल केले जातात. त्यामुळे त्या बदलांकडेही तुमचं लक्ष असलं की नवे नियम, अटी तुम्हाला समजू शकतात. पण जर तुम्हाला कर्ज प्रकरण करून किंवा कॅश रूपात फ्लॅट घ्यायचा असेल तर खालील गोष्टी मात्र जरूर फॉलो करा. मुद्दा क्रमांक 1, फ्लॅट किंवा प्लॉट घेताना सगळी चौकशी करा, ज्यात त्याची व्हॅल्यू भविष्यात वाढेल का. 2, बांधकाम होण्याआधी जर फ्लॅट बुक करत असाल तर ती जागा पुढची रिसेल व्हॅल्यू त्याला येऊ शकते का हे सगळे कॅल्क्युलेट करा. कारण अनेक जण बांधकाम होताना फ्लॅट बुक करतात व बांधकाम झाल्यावर विकतात सुद्धा. याच्यात त्यांना चांगला फायदा होतो, कारण तेव्हा तयार झाल्यावर रक्कम ही वाढलेली असते. 3, तुमच्या मित्राने किंवा नातेवाईकांनी फ्लॅट घेतलाय म्हणून तुम्हीही घेऊ नका. ती त्यांची गरज होती म्हणून तुम्ही तसं करू नका. 4, तज्ञांशी सल्लामसलत करा. 5, रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक हा पर्याय असला तरी इमर्जन्सीमध्ये ते फायद्याचं ठरतं असं नाही. यापेक्षा फ्लॅट घेण्याआधी एफडी, शेअर्स, SIP यात पैसे गुंतवले तर त्याचा फायदा पुढे होऊ शकतो. यासाठी तज्ञांचा सल्ला घ्यावा. 6, कर्ज काढताना व्याज किती जाईल, तुमचे मुद्दल किती आहे, या सगळ्याचा एक अभ्यास करूनच मग प्रोसेसला सुरुवात करा. 7, जर आर्थिक पाठबळ चांगला असेल किंवा गरजच असेल तर फ्लॅट कर्ज हे तुम्ही घेऊ शकता, नाहीतर भाड्याने राहून बचत करून पुन्हा काही काळाने फ्लॅट घेऊ शकता. मंडळी, ही सगळी माहिती होती कर्ज काढून फ्लॅट घ्यावा की न घ्यावा या संदर्भातली. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला याबद्दल आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आमच्या विशेष भारी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. तसेच हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर विशेष भारी FB या फेसबुक पेजला देखील आमच्या फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.